तर कसे आहोत माझ्या मित्रांनो, आज आपला व्हिडिओ येतोय। आज आम्ही गेलेलो दिवाले गावची दिवाळी बघायला। दिवाले गावची दिवाळी ही एकदम अनोखी आणि एकदम बेकार आणि खतरनाक पण असते। खतरनाक म्हणजे का तर तुम्हाला पुढे समजून येईल। तर आम्ही आमच्या मित्रांसोबत गेलेलो दिवाले गावात। बघू शकतात आम्हाला जाताना हे सगळं असं खूप 2-3 तासाचा रस्ता आहे, पार करून आम्हाला जायला लागतो। दिवाले गावात पोचल्यावर आम्ही एका कोपऱ्यात उभे राहून गेलेलो। तर तुम्हाला समजेल आम्ही कोपऱ्यात का उभे राहिलेलो। तर तुम्ही बघू शकतात इथे कसं दिवाळी साजरी केली जाते। सगळे गावातील लोक एकत्र होऊन फटाके वगैरे फोडतात आणि ते एका दिवसात 40 ते 50 लाखाचे फटाके फोडतात। तर थोडा वेळ इथे उभा राहून आम्हाला दिसली देवाची पालखी। तर बघू शकतात केवढी वाजत गाजत देवाची पालखी गावात फिरवली जाते। तर आम्ही म्हणजे पालखी देवाला आणायच्या टायमाला नाही तर देवाला विसर्जन करायच्या टायमाला गेलेलो। तर आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच ट्राय करू का देवाला कसं आणलं जातं ते दाखवायला तुम्हाला। यावर्षी काय कारणाभोवती मला जायला भेटलं नाही, पुढच्या वर्षी मी नक्कीच ट्राय करेल तुम्हाला दाखवायसाठी त्या देवाला कसं पाण्यातनं काढतात। एवढा खोल पाण्यातनं म्हणजे 100 ते 200 फुटाखाली तल पायथ्याशी देव असतं तिकडनं काढून आणतात। तर पुढच्या वर्षी आपण नक्कीच जाऊया बघायला। पुढच्या वर्षी बघू। यावर्षी तुम्ही पालखी बघा केवढी आम्ही मजा केली बाई। आपली गावातली मंडळी बघा कशी नाचते वाजत। रॉकेट तर खूप फोडले हातात। आता बॉम्ब फोडून बघूया। या भावाने हातातच सुतली बॉम्ब फोडला तरी याच्या हाताला काय झाला नाही, काय पावर आहे। तर ही बघा आपली क्रेटा, मॉडिफाय क्रेटा। म्हणजे आम्ही आलेलो जेटीवर, दिवाली जेटी। तर बघू शकतात केवढी गर्दी आहे का तर देवाला बघायसाठी। देव लोकांना माहिती आहे वर्षातून एकदाच येतो। तर देवाला बघायला एवढी गर्दी असते ना का तुम्ही बोलूच नाही शकत। आपण पण कसले कमी आहेत, आपण पण पेटून बघितलं तोंडात रॉकेट। आपला सगळा दर्शन वगैरे झाला, आपली मजा मारली जेटीवर, नाचलो विचलो। त्याच्यानंतर घरी जायला जर लागेलच कारण की आपण त्या दिवाळी गावात राहत नाही। आम्ही 4 वाजता निघलो घरी जायला। आजचा ब्लॉग आपला इथेच संपते। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। चला गाईज, मी तुम्हाला एक सांगतो गाईज, तोंडात रॉकेट फोडू नका कारण की माझ्या तोंडात रॉकेट फुटलं आहे। आता माझी वाट लागली, लिटरली मला बोलायला नव्हतं जमत म्हणून हा ब्लॉग लेट येतो।